नमस्कार, मैं हूँ शालिनी और आप देख रहे हैं एमपी दर्पण न्यूज। शुरू करते हैं आज की बड़ी खबर से। अतिक्रमण हटाओ, तहसीलदार निम्बालकर को निलंबित करने की मांग। हिवरा ग्राम वासियों का राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले को ज्ञापन, तहसील कार्यालय से निराश लौटने का आरोप। हिवरा गांव की सरकारी जमीन पर किए गए अतिक्रमण को तत्काल हटाया जाए तथा अतिक्रमण के मामले में उचित कार्रवाई नहीं करने का आरोप लगाते हुए मौदा तहसीलदार दत्तात्रेय निम्बालकर को निलंबित किया जाए, ऐसी मांग हिवरा के नागरिकों ने राजस्व मंत्री तथा नागपुर जिले के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले से ज्ञापन के माध्यम से की है। तहसील कार्यालय में ज्ञापन देने पहुंचे ग्रामवासियों को अपेक्षित कार्रवाई के बजाय निराश होकर लौटना पड़ा, ऐसा आरोप भी ज्ञापन में किया गया है। हिवरा स्थित गट क्रमांक 56 की 3.40 हेक्टेयर जमीन सरकारी जमीन होने का उल्लेख तहसीलदार कार्यालय द्वारा जारी पत्र में किया गया है। उक्त जमीन महाराष्ट्र शासन के नाम पर दर्ज होने तथा सरकारी अभिलेखों में इसका उल्लेख होने का दावा ग्रामवासियों ने किया है। इस जमीन पर कपास की फसल लगाए जाने की जानकारी भी तहसील कार्यालय के संज्ञान में लाई गई थी। ग्रामवासियों के अनुसार सरकारी जमीन से अतिक्रमण हटाने के लिए ग्राम पंचायत तथा नागरिकों की ओर से प्रशासन को कई बार ज्ञापन दिए गए, इसके बावजूद अपेक्षित कड़ी कार्रवाई नहीं होने का आरोप लगाया गया है। इसी के चलते ग्रामवासियों ने राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले से हस्तक्षेप कर अतिक्रमण तत्काल हटाने की मांग की है। विशेष रूप से 29 जून 2026 को तहसील कार्यालय की ओर से संबंधित लोगों को सरकारी जमीन पर किसी भी प्रकार की फसल की खेती अथवा अतिक्रमण नहीं करने के निर्देश दिए गए थे। इसके बावजूद स्थिति में अपेक्षित बदलाव नहीं होने का दावा ग्रामवासियों ने किया है। ज्ञापन में यह भी आरोप लगाया गया कि न्याय की उम्मीद लेकर तहसील कार्यालय पहुंचे नागरिकों को तहसीलदार की ओर से निराश कर वापस भेजा गया। वहीं मौदा के पीएसआई सोरते पर भी हिवरा के ग्रामीण नागरिकों को धमकाने का आरोप लगाया गया है। ग्रामीणों का आरोप है कि उन्हें शांत नहीं रहने पर पूरे गांव के नागरिकों को गिरफ्तार करने की धमकी दी गई तथा महिलाओं और पुरुषों के साथ अभद्र भाषा का प्रयोग किया गया। ग्रामीणों ने इन आरोपों की निष्पक्ष जांच की मांग की है। ग्रामवासियों ने मांग की है कि पूरे मामले की वरिष्ठ स्तर पर निष्पक्ष जांच कर सरकारी जमीन से अतिक्रमण तत्काल हटाया जाए और कर्तव्य में लापरवाही का आरोप झेल रहे तहसीलदार दत्तात्रेय निम्बालकर के खिलाफ निलंबन की कार्रवाई की जाए। मामले की निष्पक्ष जांच कर दोषियों के खिलाफ कार्रवाई नहीं होने पर ग्रामवासियों ने आंदोलन करने की चेतावनी दी है। ग्राम पंचायत सरपंच आदासा संजय आतिलकर, उप सरपंच आकाश मारवदे, पूर्व सरपंच श्रीमती सुनीता मधुकर जगनाड़े, ग्रामवासी विजय शेंडे, संजय शेंडे सहित समस्त ग्रामवासियों ने आंदोलन का इशारा दिया है। अब राजस्व विभाग इस शिकायत पर क्या कार्रवाई करता है, इस ओर हिवरा ग्रामवासियों का ध्यान लगा हुआ है। एमपी दर्पण न्यूज रिपोर्टर नीलम चकोले। नाही आली होती तेव्हापासून त्या माझ्या मृत्यू झाल्यानंतर माझ्या वडिलांनी दिलं, माझ्या वडील मृत्यू झाल्यानंतर बनसून त्याच्यानंतर पटवाड्यावर दस्तावेज 2000 आहे 25 ते तो ते सातबाराच्या शेऱ्यावर माझ्या आले आहे हेक्टर की तहसीलदार यांनी तो आदेश 7/2016 तो गावकऱ्यांसाठी म्हणजे तो त्यांच्या मनासाठी तो चौकशीसाठी तो आदेश काढला आहे। अच्छा, सर्व इकट्ठा करतात हो आणि अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। आमच्याकडून वाईट आहे, बाकी वाईट दिली आहे शासकीय जमिनीचं मार्गावरून सबंध आहे। महाराष्ट्र शासन 7/12 जन्म काही असताना पण माझ्या नावानं माझ्या नाव आहे लीज तिथं तर काही नंसरीचा पट्ट्याने देण्यात आली आहे। तुमच्या म्हणजे गावाला फसवून असे धमक्या देते। काय नाव होतं बाईचं? छाया गजबी। काय म्हणतो? म्हणजे ते त्या बाईला सांगत होती बाकी तू तिथं पर्यामध्ये जा आणि जहर पे आणि तुझ्या म्हणजे गावाला तू फसवण्याची कोशिश कर अशी म्हणत आहे। आणि आज ते आम्हाला खूप धमक्या देत होते येऊन सनेरी। ते आमच्या गावी नसल्यामुळे राजकीयाचे आपल्याला धमकी देत आहे। बावनकुळे साहेबांची पण धमकी देत आहे आणि बावनकुळे साहेबांनी ते अशी स्वतः म्हणते की बावनकुळे साहेब का तुम्ही त्या जागेवर हक्क करू शकता, असं होऊ शकते का? शासकीय जमिनीवर
अतिक्रमण झालेलं आहे. हेक्टर किती आहे ती जमीन? 3.40 समस्त हिवरा ग्रामस्थांनी तक्रार माननीय तहसीलदार मौदा दत्तात्रय निंबाळकर यांच्याकडे दिलेले होते. त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी आदेश काढलेला आहे 29/6/2026 रोजी. तरी पण अद्यापही अतिक्रमण हटलेलं नाही. त्या बाबतीत काय समस्या आहे यांच्याकडून जाणून घेऊया. काय आहे विषय मावशी? आम्हाला शासनाची जमीन शासनाकडे पाहिजे. जवळ या थोडं. शासनाची जमीन शासनाला पाहिजे. आपल्या गावात थोडं जोरानं बोलतो काय? नाही जोरात नाही. जोरानं बोला म्हटलं. शासनाची जमीन शासनाला पाहिजे एवढं आमचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्या जमिनीवर काय होत आहे? त्या जमिनीवर तो गाजवत आहे. काय नाव आहे त्यांचं? अनिल बनसोड. अनिल बनसोड. किती दिवसापासून? अनिल बनसोड त्याचा भाऊ प्रकाश बनसोड. अच्छा. अद्यापही तिथून अतिक्रमण हटलेलं नाही. केलं नाही. ग्रामपंचायतीनं पत्र दिलं. पटवारीतर्फे पत्र आहे ना त्यांना. तर त्यांना वाहतूक करता येते. तुमचं नाव? चिखलाबोडीची बाई येऊन आम्हाला धक्का मारते. पोलीस येऊन धक्का मारते आणि ते चिखलाबोडीची बाई येऊन आम्हाला बायाला हटवते आणि धक्का मारत आहे. कोण पोलीस आहे ते तुम्हाला म्हणजे प्रेझेंट देत होते? चोरते मोहता हे म्हणजे तुम्हाला ताकीद दिली का त्यांनी? कसल्या पद्धतीची? शासकीय असल्यामुळे आम्हाला त्याच्यात जुन्या लोकांना हक्क दिला. आताचे लोक आम्ही त्याला हक्क देत नाही. आता आम्हाला ग्रामपंचायतीला या जमीन पाहिजे. संपूर्ण एकजुटीने एवढं दादा आपलं नाव? मी विजय शेंडे राहणार हिवरा प्रत्यक्ष आहे. आणि हा जो प्रकरण झालेला आहे 26/6/2026ला निंबाळकर साहेब यांनी सर्व गावातील लोक गेले. आम्ही सुद्धा गेलो होतो त्यावेळेस. त्यांनी जो निवेदन दिला की बा हे शासकीय जागा आहे, शासकीय जागेवरती कोणी अतिक्रम करू नये. जे अतिक्रमधारक आहेत प्रकाश बनसोड आणि अनिल बनसोड त्यांना सुद्धा पत्र दिला. त्यांनी सांगितलं की बा तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी अतिक्रम करू नये. ते शासकीय जागा आहे, शासकीय जागेवरती कोणी अतिक्रम करू नये. आणि आम्ही गावकरी संपूर्ण समस्त गावकऱ्याच्या माध्यमातून आम्ही सरपंचाकडे निवेदन दिला. सरपंचांनी त्या जागेची दखल घेतली आणि पुढाकार घेऊन त्यांच्यापर्यंत गेलो. परंतु जो अतिक्रमधारक आहेत त्यांनी अजूनसुद्धा तो अतिक्रम आपला तिथून हटवलेला नाही. आणि आजसुद्धा त्यांनी रवणंसुद्धा केलं आहे. आम्ही काल निंबाळकर साहेबाकडे गेलो. काल निंबाळकर साहेबांनी सांगितलं, आम्ही बोललो, आम्ही काल कमसे कम आम्ही 100-125 लेडीज होते आणि जेंट्ससुद्धा होते. आम्ही गेलो साहेबाकडे बसलो. साहेबांनी सांगितलं या गोष्टीवरती टाळाटाळ करत आहेत. निंबाळकर साहेबांनी आम्हाला सांगितलं की बा ही जमीन आम्ही वन विभागाकडे दिलो. तर आम्ही वन विभाग साहेबाकडे सुद्धा फोन केला. त्यांनी सांगितलं की आज येतो. परंतु आज त्या आले या ठिकाणी वन विभागवाले. परंतु त्यांनी जो निंबाळकर साहेबांनी आम्हाला सांगितलं की बा तिथून आम्ही तिकडे त्यांच्याकडे हस्ताक्षर केला. आम्ही त्यांना विचारलं परंतु त्यांनी सांगितलं की आमच्याकडे अजूनही आमच्यापर्यंत कागदपत्र आले नाही. कारण आमच्या जो सरपंच आणि आमचे ग्रामस्थान आहेत, आमचे उपसरपंच आहेत, हे रामटेकला मागच्या मंगळवारला गेले आणि त्या ठिकाणी त्यांना वन विभागाला त्यांनी ॲप्लिकेशन दिली की बा आम्हाला ही जागा झाडं लावण्याकरता म्हणजे मुख्यावरती आम्हाला झाडं लावायची आहेत आणि खाली पाहिजे बा ग्रामस्थानाकरता. कारण आमच्या हिवरा या गावामध्ये असा एकही जागा नाही की त्या ठिकाणी मुलांना सुद्धा समजा किंवा कोणाला जरी घरकुल जरी आले तर घरकुल धारकांना घरकुल बांधण्याकरता सुद्धा जागा उपलब्ध नाही आहे. अपुरी पडत आहे. मग त्याकरता संपूर्ण ग्रामस्थांना आम्ही मिळून संपूर्ण या जागेकरता आम्ही निवेदन दिला. परंतु त्या निवेदनाला शासन जो आहे तो टाळाटाळी करत आहे. म्हणून जरी या जागेवरती जरी अतिक्रम जरी हटला नाही तर आम्ही संपूर्ण ग्रामस्थानाच्या माध्यमातून आम्ही उपासनाच्या मार्गाला आम्ही
तयारीत आहोत. कित्येकदा उंबरठे जिजवले मौदा तहसील मोदीला आम्ही कमसे कार्यालयाचे कम मी सुद्धा गेलो 3-4दा आपला 5-7 वेळा आम्ही गेलो तिथं. आम्ही सरपंचाला सुद्धा नेला, उपसरपंचाला सुद्धा नेला आणि ग्रामस्थांना आम्ही जात होतो 15-15, 20-20 काल कमसे कम आम्ही 100 सव्वाशे का 150 लोक महिला सुद्धा गेल्या. दिवसभर उपाशी तापाशी राहून आपल्या रोजी सोडून सणारे आम्ही त्या ठिकाणी गेलो, परंतु शासन त्या विषयाकडे लक्ष देत नाही. ते टाळाटाळी करते. त्यांचा कोणता दबाव आहे काय ते माहित नाही. पळवट काढण्याचा प्रयत्न करत आहेत तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर, असं तुमचं मत आहे? निंबाळकर साहेब आणि ते एसडीओ पण आहेत, ते सुद्धा संजय पवार. संजय पवार साहेब ते सुद्धा या म्हणजे जागेची दखल जास्त घेत नाही. अच्छा, अब तक के लिए बस इतना ही, फिर मिलते हैं ऐसी ही बड़ी खबर के साथ। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत और देखते रहिए MP दर्पण न्यूज। आपको हमारी खबर पसंद है तो इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्यूब चैनल को लाइक करें और सब्सक्राइब करें। ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए बेल आइकन दबाना न भूलें। धन्यवाद।